अचानक छातीची धडधड वाढते, श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते, मळमळतंय आणि आपल्याला समजत नाही मला नक्की काय होतंय. आपण अजूनच घाबरतो, वाटतंय की हार्ट अटॅक आलाय का. आजूबाजूचेही घाबरतात. कसं बस डॉक्टरकडे आपण पोहोचतो आणि डॉक्टर म्हणतात घाबरू नका, हार्ट अटॅक नाही, हा पॅनिक अटॅक आहे. पण तुम्हाला काही स्ट्रेस किंवा चिंता आहे का? तुम्ही एकदा काउन्सिलरची भेट नक्की घ्या. असं आजपर्यंत तुमच्यासोबत कधी झालंय का? नसेल झालं तर खूप छान, पण हा व्हिडिओ तरी सुद्धा शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात असा हा पॅनिक अटॅक 1 किंवा 2 वेळा तरी अनुभवते असं तज्ञ सांगतात. त्यामुळेच याची लक्षणं, काळजी आणि उपचार हे आपल्यापैकी प्रत्येकाने समजून घ्यायलाच हवेत. नमस्कार, वेलकम अँड वेलकम बॅक टू चिन्मयी राज. मी चिन्मयी, मी स्वतः सायकोलॉजिस्ट आहे. आपण दर आठवड्याच्या शुक्रवारी मेंटल हेल्थ आणि लाईफस्टाईल या विषयांचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो. अतिशय सोप्या शब्दात हे व्हिडिओज असतात. तसंच आजचा हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय. तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कराच. पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर चिन्मयी राजला सबस्क्राईब नक्की करा. पॅनिक अटॅक म्हणजे नक्की काय? पॅनिक अटॅक म्हणजे अचानक येणारी तीव्र भीतीची भावना, जी काही 5 मिनिटांमध्ये शिगेला पोहोचते. यामध्ये शरीर आणि मन दोन्हीवर तीव्र परिणाम होतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे काही लोकांना वाटतं मला हार्ट अटॅक येतोय का, अजून काही होतंय. पण पॅनिक अटॅक मध्ये नेमकी कोणती लक्षणं दिसतात हे बघूया. छातीत दडपण किंवा वेदना सुरू होतात, जोरात धडधडतं, थरथरतं किंवा घाम येतो, चक्कर येणं किंवा मळमळणं असं सुरू होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, तीव्र भीती ही साधारण लक्षणं ही पॅनिक अटॅक मध्ये जाणवतात. भारतात झालेल्या अभ्यासानुसार महिलांमध्ये पॅनिक अटॅकचं प्रमाण जास्त आहे, विशेषतः वर्किंग वुमन, विद्यार्थिनी आणि नवमातांमध्ये. कोरोना काळानंतर मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झालेला आहे. सोशल आयसोलेशन, जॉब इनसिक्युरिटी आणि आरोग्याची चिंता यामुळे पॅनिक अटॅकच्या केसेस या वाढलेल्या आहेत. तर पॅनिक अटॅक पासून नेमका बचाव कसा करावा किंवा काळजी कोणती घ्यावी, यासाठी थोडक्यात 7 गोष्टी सांगते. 1. नियमित व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा. योगा, चालणं, धावणं हे तणाव कमी करतात. त्यासोबतच कामाच्या अधेमध्ये झोपण्यापूर्वी स्ट्रेचिंगमुळे शरीरावरचा अतिरिक्त ताण कमी व्हायला आणि हलका व्हायला मदत होते. 2. ध्यानधारणा किंवा मेडिटेशन. दररोज 10 मिनिटं शांतपणे श्वासावर लक्ष केंद्रित करा. जिथे असाल त्या ठिकाणी दीर्घ श्वसन करा. यासाठी मी पुढे एका ॲप बद्दल माहिती देणार आहे, त्याचीही मदत तुम्ही घेऊ शकता. 3. तणाव व्यवस्थापन म्हणजेच स्ट्रेस मॅनेजमेंट. कामाचं नियोजन करा, स्वतःसाठी वेळ ठेवा. ताण हा आपल्या रोजच्या आयुष्यात असतोच आणि आजच्या काळात तो प्रत्येकाला आहे. त्यामुळे सर्वात आधी त्याला मान्य करूया, तरच तो मॅनेज करता येईल. 4. झोपेची योग्य सवय. हे मी यापूर्वीही व्हिडिओज मध्ये काही सांगितलेलं आहे. दररोज 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. याला खरंच दुसरा पर्याय नाही. आपल्याला हे स्वतःसाठी करावंच लागेल. 5. कॅफिन व अल्कोहोल टाळा. या दोन्ही गोष्टी मेंदूला उत्तेजित करतात आणि अटॅकची शक्यता वाढवतात. म्हणूनच हे दोन्ही टाळण्याचा प्रयत्न करा. 6. ओव्हर थिंकिंगची सवय आणि सोशल मीडियामधून माहितीचं ओव्हर कन्झम्पशन या दोघांचाही जवळचा संबंध आहे. सतत सोशल मीडियावर ब्रेकिंग न्यूज, निगेटिव्ह रील्स, कंपॅरिझन पोस्ट हे आपण बघत राहिलो की आपल्याला अपुरी झोप, सततची तुलना, चुकीची माहिती किंवा अफवा, फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट आणि डोपामिन क्रॅश यामुळे मनावर भार वाढतो आणि एन्झायटी लेवल्स वाढतात, जे पॅनिक अटॅक्सला ट्रिगर करू शकतात. आता 2025 मध्ये भारत आणि पाक तणावाच्या काळात गुजरातमध्ये अनेक लोकांना पॅनिक अटॅक आले, कारण ते सतत न्यूज आणि सोशल मीडियावर युद्धाच्या बातम्या बघत होते. म्हणूनच ज्यांना सतत अशी भीती किंवा चिंतेचा त्रास असतो त्यांनी ओव्हर थिंकिंग आणि सोशल मीडिया या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यातून कमी करण्याची पावलं जरूर उचलावीत. 7. मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी बोला. थेरपिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणं उपयोगी ठरतं. CBT, माइंडफुलनेस अशा थेरपीज पॅनिक अटॅकसाठी उपयुक्त ठरतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्याच आठवड्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर यांनी माइंड अ ब्रेथ नावाचं एक फ्री ॲप लॉन्च केलं, जिथे मी सुद्धा उपस्थित होते.
म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलं. या ऍपचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात फ्री पॅनिक अटॅक हेल्पलाईन सुद्धा आहे, ज्यामध्ये अशा पॅनिक अटॅकच्या वेळी तुम्ही त्या ऍप मधून थेट काउन्सिलरशी संवाद साधू शकता. काउन्सिलर तुमच्याकडून काही विशिष्ट ब्रीदिंग एक्सरसाइज करून घेतील आणि तुम्हाला शांतता स्थितीत घेऊन येतील आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला असं होऊ न देण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि पुढच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करतील. ऍपचा QR कोड मी इथे देत आहे. प्ले स्टोअर मधून तुम्ही माइंड अ ब्रेथ नावाचं हे ऍप डाउनलोड करून घ्या. त्यात रजिस्टर करा. तुमच्या फोनचा इतर कुठलाही डेटा हे ऍप घेत नाही, त्यामुळे निश्चिंत राहा. या ऍप मध्ये माइंडफुलनेसचा व्यायाम सुद्धा दिलेला आहे, तो तुम्ही करू शकता. त्यात तुमच्यासाठी मराठी आणि इंग्लिश मध्ये माहिती सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला पडणारे प्रश्न, त्यांची उत्तरं, रोजच्या आयुष्यातील ताणाचं नियोजन करण्यासाठी भावनांची पातळी कशी मोजायची याच्या अत्यंत उपयुक्त अशा काही ऍक्टिव्हिटीज सुद्धा त्यामध्ये आहेत. म्हणूनच हे फ्री ऍप सुद्धा नक्की वापरून बघा. मी स्वतः सुद्धा माझा 1 तास फ्री पॅनिक अटॅक हेल्पलाईन साठी दिला आहे. माझ्यासारखे अजून 35हून जास्त प्रशिक्षित काउन्सिलर पॅनिक अटॅक हेल्पलाईन या सेवेसाठी स्वतःचा वेळ देत आहेत. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा असं वाटतं. मुळात पॅनिक अटॅक ही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आहे. ती खरी आहे, पण योग्य मदतीने पूर्णपणे ती हाताळता येते. म्हणूनच त्याबद्दल संकोच वाटण्याची गरज नाही, त्याबद्दल लाज वाटू नये. आपण याबद्दल जास्तीत जास्त ओपन राहून बोलूयात. योग्य वेळेत त्यासाठी पावलं उचलूयात. ज्या व्यक्तीला त्याची मदत भासेल त्यालाही मदत करूयात. जसं की ही हेल्पलाईन ऍप त्या व्यक्तीपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी तुम्हा सर्वांचीच आम्हाला मदत लागेल. चला आपण सर्व मिळून पॅनिक अटॅकला वेळीच आळा घालूया. माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून आम्हाला कळवाच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूच पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.